संगणकाअभावी कोल्हापुरातील डिजिटल लायब्ररी बंद ठेवण्यात आली। कोल्हापूरच्या सदर बाजार येथील डिजिटल लायब्ररी बंद आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। आपकडून संयुक्त पाहणी दरम्यान हा प्रकार उघड झालेला आहे। विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डिजिटल लायब्ररीत संगणकच नसेल त्याला डिजिटल कसं म्हणता येईल असा सवाल आपचे शहर महासचिव अभिजित कांबळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केला आहे। राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या फंडातून हा निधी उपलब्ध करण्यात आला। जवळजवळ 1 वर्ष संपलं तरी अद्यापपर्यंत ही डिजिटल लायब्ररी लोकांच्या उपयोगात नाही आहे। आम्ही महानगरपालिकेकडे याचा पाठपुरावा केला, पण या पाठपुराव्यामध्ये असं लक्षात आलं की पूर्ण 50 लाखाचा निधी संपलेला आहे, पण अद्यापपर्यंत ह्या डिजिटल लायब्ररीमध्ये कम्प्युटर्स, प्रोजेक्टर्स, प्रिंटर्स काही उपलब्ध नाही आहे। मग हा निधी गेला कुठं, तर याची चौकशी झाली पाहिजे ही आम्ही अशी मागणी करणार आहे आणि तात्काळ त्याचा नवीन फंड उपलब्ध करून ही लायब्ररी लोकांसाठी उपलब्ध करावी ही आम्ही महानगरपालिकेकडे मागणी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।